तुमच्या देवघरात देवांचे किंवा पितरांचे टाक आहेत का? मग ही माहिती नक्की ऐका. अनेक जण देवघरात देवांचे आणि पितरांचे टाक एकत्र ठेवतात. पण धार्मिक परंपरेनुसार हे योग्य आहे का? चला जाणून घेऊया. टाक म्हणजे काय? तर चांदी किंवा तांब्याचा तुकडा. पण तो फक्त तुकडा नाही, तो आपल्या कुलदेवतांशी आणि पूर्वजांशी जोडणारा श्रद्धेचा पवित्र दुवाच आहे. एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे देवांचे टाक आणि पितरांचे टाक हे वेगळे ठेवण्याची परंपरा आहे. कारण देवलोक आणि पितृलोक या दोन स्वतंत्र संकल्पना मानल्या जातात. त्याचबरोबर आपल्या देवघरात टाकांची संख्या शक्यतो 1, 3, 5, 7 किंवा 11 अशी विषम असावी असं मानलं जातं. आणि जर तुमच्या घरात पितरांचे फोटो असतील तर वेगळा पितृटाक ठेवणं प्रत्येकासाठी आवश्यक असतंच असं नाही. मात्र घराण्याची जुनी परंपरा असेल तर ती नक्की जपावी असं सांगितलं जातं. या संबंधित संपूर्ण माहिती तुम्हाला आमच्या चॅनलवर पाहायला मिळेल. मग तुमच्या घरात कोणत्या देवतेचे टाक आहेत? कमेंट करून नक्की सांगा. तुम्ही सुद्धा देवघरात पितरांचे टाक ठेवता का? हेही शेअर करायला विसरू नका.